ओळखलं का मला? हो, अगदी बरोबर. तोच मी, बिघडलेला मुलगा, भूताने झपाटलेला मुलगा. पण आज मी यशस्वी झालोय. याचा सारा श्रेय माझे आई वडील आणि शिक्षक यांनाच. मित्र हो, आपलं भलं व्हावं असं कोणी असेल तर ते म्हणजे आपले शिक्षक. आणि घरासारखं सुरक्षित वाटणारी जागा म्हणजे शाळा. म्हणून आपली शाळा व शिक्षक यांना कधीच विसरू नका आणि सदैव त्यांच्या ऋणात राहा. आज अनेक वर्षांनी मित्रांना भेटण्याचा योग आलाय, तर चला तर पाहू कोण कोण येते भेटायला. अय्यो, बिझनेसमॅन ओळखलं का मला? अरे तू रंगास्वामी, तुला कसं काय विसरेन मी? कसा आहेस? कुठे असतोस हल्ली? अरे असणार कुठे मी? गेलो किडे माझ्या गावी, अप्पाने लावून दिलं किडे माझं. काय लगीन म्हणतो मी. अरे तुझं लग्न पण झालं? अरे लग्नाच काय घेऊन बसलास? तीन तीन पोरांचं असतो किडे मी. काय बाप, काय सांगतोस? काय कमालच केलीस रे. कमाल कसली त्यात? कोरोनाच्या वेळेला रिकामीच असतो मी. काय रे गड्यानो, ओळखलत का मला? अरे तू? मी कार्यकर्ता. अरे हा तर आपल्या कॉलेज जीवनातला राजकीय पुढारी सर्जेराव. सर्जेराव, कसं चाललं तुमचं राजकारण? सोडून दिलं. सध्या राजकारणात काय चाललंय कुणाला बी कळना बाबा. मी इतका गोंधळलो. मग माझी आई म्हणली. काय म्हणली? राजकारण गेलं चुलीत. अन बा म्हणला. काय म्हणला? जगणं साधं असावं, पण माझं पोरग कुणाचा गुलाम नसावं. बाचं म्हणणं इथं लागलं. इथं दिलं सोडून राजकारण. मस्त शेती करतो. हे बाकी तू फार छान केलंस. अरे गाण्याचा आवाज येतोय. ओळखा बरं कोण येत असेल? अरे ही तर आपली गायिका नेहा.
वाह किती छान गायन केलंस. काय मित्रांनो, कसे आहात? आम्ही मजेत. तू कशी आहेस? मी पण मजेत. अरे आपण इथेच काय बोलत बसलोय. चला तर आज जाऊन सगळ्यांशी भेटू आणि धमाल करू. चला तर. चला. मैत्री, विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे मैत्री. निस्वार्थ प्रेम